टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदरमधील विविध कामांचं आज भूमिपूजन केलं आहे। ते स्वतः आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय सांगाल, आज तुम्ही विविध कामाचं भूमिपूजन केलेलं आहे? विविध ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून 75 कोटी रुपये माझ्या विधानसभा मतदारसंघातील नाल्याच्या बांधकामासाठी देण्यात आलेले आहे आणि त्याचा भूमिपूजन समारंभ होतोय। काही ठिकाणी समाज मंदिर आहे, काही ठिकाणी जॉगिंग ट्रॅक आहे, सायकल ट्रॅक आहे, ह्या सगळ्या सुशोभीकरण आहे। या सगळ्या कामांचं आज भूमिपूजन आहे, काही ठिकाणी उद्घाटन समारंभ आहे। आमचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये मीरा भाईंदर शहरावर त्यांनी विशेष प्रेम केलं आणि करोडो रुपयाचा निधी त्यांनी दिला। आता त्या कामाचं काही लोकार्पण आणि काही भूमिपूजनाचे कार्यक्रम होत आहेत, त्यामुळे निश्चितपणे मीरा भाईंदर वासियांना एक वेगळ्या प्रकारचा दिलासा निर्माण। सर, एक काशीनगरचे जे स्थानिक आहेत त्यांचा एक मोठा प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे खाडीचं पाणी त्यांना इथे त्रासदायक होतंय। त्या संदर्भात सर काय सांगा? ही वस्तुस्थिती आहे। मी आत्ताच माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की नाल्याचं बांधकाम चालू असतानाच खाडीचं पाणी येतं आणि त्यामुळे नाला ओव्हरफ्लो होतो, गटार ओव्हरफ्लो होतात आणि त्यांच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरतं। तर तसं होऊ नये यासाठी पंपिंग स्टेशनसुद्धा ह्याच निधीतून करायला सांगितलं आहे। त्यामुळे पंपिंग स्टेशन एकदा झालं की पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होऊ शकेल आणि सर्वसामान्य लोकांना त्यांच्या सोसायट्यांमध्ये बिल्डिंगांमध्ये पाणी त्याचं जाणार नाही, त्यामुळे एक दिलासा मिळेल। सर, एक प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात भाजपा एक नंबरचा पक्ष बनवा आणि मुंबई महानगरपालिकेवरती भाजपचा महापौर बनवा, असं त्यांचं म्हणणं आहे। महाराष्ट्रात आज पाहायला गेलं तर भगवा झेंडा कित्येक वर्षापासून महानगरपालिकेवर फडकतो, त्या संदर्भात काय सांगा? बघा, भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक नेत्याला अधिकार आहे। प्रत्येक ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी बोलत असतात, आपल्या पक्षाचा झेंडा हा महापालिकेवर फडकला पाहिजे। आम्ही तर फक्त मुंबई महापालिका नाही, महाराष्ट्रातील सर्व महापालिका, जिल्हा परिषदा, नगर परिषदा आणि त्याचबरोबर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा एक हाती झेंडा भगवा फडकवायला पाहिजे। शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांचे विचार तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे, अशा आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना देत असतो। त्यामुळे त्यांनी जर आपल्या पक्षाबद्दल किंवा आपल्या पक्ष कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी जर असं काही वाक्य वापरलं असेल तर ते चुकीचं नाही आहे। एक शेवटचा प्रश्न आहे, स्थानिक आमदार आहेत त्यांच्यावरती तुम्ही 2 दिवसापूर्वी एक टीका केली होती, त्या संदर्भात त्यांनी सुद्धा तुमच्यावरती टीका अशी केली, ते म्हणतात की परिवहन मंत्री आहेत त्यांनी त्यांच्याच प्रभागातली कामं होत नाहीत। नाही, बघा, माझ्या प्रभागामधली कामं होत नाही असं कुणाला बोलण्याचा आता नैतिक अधिकार नाही। मी तर आता ते 5 वर्ष अज्ञातवासात जनतेनं त्यांना ठेवलं होतं, त्यामुळे त्यांच्या प्रभागातली कामंसुद्धा मी गेल्या 5 वर्षापासून करत होतो आणि भविष्यामध्येही करणार। कारण शेवटी काय होतं की लाटेमध्ये काही लोक निवडून येतात, परंतु परंपरागत एकदा, दोनदा, तीनदा नव्हे तर चौथ्यांदा कुठलाही लोकप्रतिनिधी हा लाटेवर निवडून येत असतो, तो स्वकर्तृत्वावर कामाच्या जीवावर येत असतो। आणि मला अभिमानानं सांगावंसं वाटतं, हीच जनता आहे ज्या जनतेने मला 1,08,000चं मताधिक्य दिलं, जे महाराष्ट्रात 9व्या क्रमांकाचं आहे। त्यामुळे ती जनता सुज्ञ नाही, त्यांना कल्पना आहे, त्यांना कोणाला निवडून द्यायचं, कोणाला आपटायचं आणि कोणाला वेळेवर त्याची जागा दाखवायची हे त्यांना चांगलं दिसलेलं आहे। मीरा भाईंदरच्या जनतेने दाखवलेलं आहे आणि तरीसुद्धा त्यांना जर त्यांच्या प्रभागातली काही कामं होत नसतील तर त्यांनी मला सांगितलं, तर एक सहयोगी पक्षाचा आमदार म्हणून मी त्यांना नक्कीच सहकार्य करेन। हे होते प्रताप सरनाईक, त्यांनी सांगितलं की प्रभागातली मी कामं करणार। व्हिडिओ जर्नलिस्ट मी वैभव गाग, TV9 मराठी, मीरा भाईंदर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।